गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा 9:30 वाजलेला आहेत आणि तारीख आहे 15/3/2026. आणि आज CNG पण भरला नाहीये मी. तेव्हा कसली राईड येते, 5 किलोमीटर पिकअप आहे आणि 14.5 किलोमीटर ड्रॉप आहे. 210 रुपये देतो उबर. असले राईड कसं काय परवडायचे. तर आज CNG वगैरे तर भरलं नाहीये, कारण फर्स्ट राईड जसं मी चालू केलं, घरातनं निघालो तेवढंच मला राईड आली. कारण 4 पॉईंट होते, त्याच्यामुळं मी काय चला म्हटलं घेऊ. तर ह्याचे आपल्याला 11 किलोमीटरचे 206 रुपये भेटलेले आहेत. आणि आता मी आकुर्डीला आहे, आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या इथे. तर आता इथून कुठली पडते बघू, आणि कुठं पण CNG पंप आपल्याला भेटलं ना, मग CNG भरून घेऊ. मग आता बघूया नेक्स्ट राईड कुठली येते, देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, आपली सेकंड राईड झाली आहे कंप्लीट. आणि ही राईड मी आलोय आता हिंजोडीला. आकुर्डीवरून हिंजोडीला आलोय. ह्याचे आपल्याला 10 किलोमीटरचे 201 रुपये भेटलेले आहेत. आणि आपली गाडी झाली होती पंचर म्हणजे ते छोटासा पंचर होता. तर ते 2-3 दिवसांना हवा जात होती, त्याच्यामुळं आत्ता पंचर काढलं मी. कुठं बाहेर काढलं नाही, माझ्याकडे सगळं सेटअप आहे त्याचं. हे बघा, हे आहे. परत हे पंचर काढायचं आहे. परत जे आतमध्ये लावायचं असतं हे आहे. सगळं आहे माझ्याकडे, स्वतःच काढत असतो मी. फक्त 5 रुपये देऊन हवा भरून घ्यायचं आणि आपलं हाताने पंचर काढून घ्यायचं. ते 80 किंवा 100 रुपये घेतात, तेवढंच आपल्याला वाचतात. आणि मी पंप पण आहे माझ्याकडे. पंप ॲक्च्युली ते दुसऱ्या गाडीमध्ये गेलाय. माझं जो मामाची गाडी आहे झायलो, त्याची गाडी पंचर झाली होती म्हणून त्या दिवशी घेऊन गेलं होतं ते. तर अजून आणून दिलं नाही आहे. पंप पण आहे माझ्याकडे. तुम्हाला मी आता पंचर काढलेलं दाखवतो. हे बघा, इथं पंचर झाली होती. आता हवा भरून घ्यायचं एक वेळ, टॉपअप करून घेऊ, मग त्याच्यानंतर मग चालू करू. आणि आता मी आहे हिंजेवाडी ब्लू रिड्सचा इथे. फेज 1ला आहे ब्लू रिड्सच्या इथे. आता इथून पंचरवाला हवावाला बघतो आधी. हवा टॉपअप करून घेतो, मग त्याच्यानंतर मग चालू करू आपण. चला, थर्ड राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. आपली थर्ड राईड कंप्लीट झालेली आहे. आणि हिंजेवाडी ब्लू रिड्सवरून मी आलोय आता लक्ष्मी रोडला. तर पुढं तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र दिसत असेल. ह्या चौकात ड्रॉप झालं आहे आपलं. आणि ह्याचे आपले 19 किलोमीटरला 333 रुपये भेटलेत बघा. गो प्रायोरिटीमध्ये राईड होती. आता लक्ष्मी रोडला ड्रॉप झाला आहे. आता इकडून मी बाहेर पडतो शनिवारवाड्या साईडला. मग बघू कोणती राईड येते, देतो अपडेट तुम्हाला. टाइम झालाय 12:19 झालेत. आणि आपल्याला आली आहे आता रेंटल. 3 तासाची रेंटल आहे आणि 35 किलोमीटर त्याचं पॅकेजमध्ये इन्क्लुडिंग आहे. आणि 35 किलोमीटर आणि 3 तास, 12:30 वाजता पिकअप आहे. रेज्युरेशन पिकअप आहे. हे बघा, 12:30चं पिकअप आहे. रास्तापेठमधून पिकअप आहे. आता ह्यांना कुठं जायचं आहे, काय जायचं आहे ते नंतरच कळणार आहे आपल्याला. आता वाजलेत 12:20. इथं आपण एक 5 मिनटं थांबू, कारण सावली आहे इथं. इथं समोर तुम्हाला केम हॉस्पिटल दिसत असेल. तर केम हॉस्पिटलची इथं आहे मी. इथून कस्टमरचं पिकअप आहे 600 मीटरवर. आणि आपल्या CNG सकाळी भरलं नव्हतं, त्याच्यामुळं मी आपला जो पुणे RTO आहे त्याच्या समोर जे पंप आहे त्याच्यावर मी CNG भरून घेतलेला आहे. प्रेशर कमी होता बघा, अजून एक पॉईंट कमीच आहे, कारण प्रेशर खूपच कमी होता. किती 492 रुपयाचं काहीतरी बसलेलं आहे. कमीत कमी 600 प्लस बसायला पाहिजे होतं, पण 492 रुपयामध्ये टाकी फुल झालेली आहे. तर प्रेशर कमी होता म्हणून कमी बसलंय वाटतं. ठीक आहे, आज एवढ्यामध्ये आपलं काम होऊन जाईल. तर बघू हे कस्टमर कुठं जाणार आहे, काय जाणार आहे, सगळं ह्या व्हिडिओमध्ये पुढं दाखवतो तुम्हाला. मग कुठं जातील देतो अपडेट. पहिलं स्टॉप घेतलेलं आहे रेंटलचं.
आता मी आलोय धायरीमध्ये. आता मी 15 किलोमीटर आलेलो आहे आणि 40 मिनटं टाईम लागला आहे. आणि त्यांना इथं एक 15-20 मिनटाचं काम आहे, ते झालं की निघायचं आहे. इथं समोर बघा पोरं क्रिकेट खेळायला लागलेत. आता तिथून बॉल टाकायला लागलेत ते. तो जो क्रिकेट बॅटिंग करतोय तो जर सोडला की डायरेक्ट गाडीला येऊन लागायला लागले बॉल. म्हणलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, स्पीड पण नाही आहे त्यांचा तसा. तर ठीक आहे, आता इथून मग निघालो की तिथं रेंटल संपले की मग देतो अपडेट तुम्हाला. आपलं सेकंड स्टॉप झालेला आहे आणि आम्ही आलोय आता सिंहगड रोडला. एक सोसायटीमध्ये आलेलो आहे. इथं त्यांना ड्रॉप केला आहे. आता एक 10-15 मिनटात येतो म्हणून सांगितलेलं आहे. तर पाहू किती वेळात येत आहे. टाईम झाला आहे 3:26 झालेत आणि आपली रेंटल संपलेली आहे. आणि टाईम त्यांनी यूज केलेला आहे 2 तास 49 मिनटं आणि गाडीची रनिंग झाली 32 किलोमीटर आणि आपल्याला भेटलेत 1104 रुपये. आणि कस्टमरकडून कॅश घेतलेलं आहे 1030 रुपये, म्हणजे 70-75 रुपये उबरनी खिशातनं दिलेला आहे. आणि आता मी आलो इकडं शांताई हॉटेलच्या इकडे येऊन थांबलोय. आता 7-8 दिवसापूर्वी इथं मी इथून एक पिकअप केला होता. प्रायव्हेट पिकअप होता, लोकल होती. तर पिकअप पण इथून होता आणि ड्रॉप पण इथूनच होता. तर आता रेंटल संपलेली आहे. आणि कस्टमर जेव्हा बुक केलं ही रेंटल तर दुसरा कोणतरी होता. त्याच्यानंतर गाडीत जे बसणारे होते 2 जरा वयस्कर होते आणि एक जरा यंग लेडी होती. ती सगळ्यात आधी आल्यावर गाडीत बसल्यावर मला म्हणते की एसी चालू करा. मी म्हटलं निघायचं आहे का? म्हटलं नाही, 5 मिनिटात निघायचं आहे, माझे आई वडील यायला लागलेत, 5 मिनिटात निघायचे. मी म्हटलं 5 मिनिटं म्हटल्यावर चला चालू करू एसी. 5 मिनिटं झालं, त्याच्यानंतर 10 मिनिटं झालं, तरी पण काय ते यायला तयार नाही. मी म्हटलं एवढ्या वेळ मी एसी चालू करून ठेवू शकत नाही, म्हटलं एसी बंद करणार आहे म्हटलं मी. ती म्हणते की रेंटल केलेली ना, जर ट्रिप स्टार्ट झाली, मी ॲक्च्युली OTP घेऊन ट्रिप स्टार्ट केलं होतं. तर मला म्हणते की ट्रिप स्टार्ट केल्यानंतर एसी चालू ठेवू शकता ना तुम्ही. नाही म्हटलं, जेव्हा गाडी मुव्हिंग असेल त्याच टायमिंगला एसी चालू राहील. तुम्ही कुठंतरी थांबलात आणि मला इथं अर्धा तास एका जागेवर थांबायचं आहे, त्या टायमिंगला एसी चालू ठेवा असं म्हटल्यावर नाही म्हटलं. मग त्यांनी काय केलं, ज्यांनी बुक केलं होतं त्याला कॉल लावला आणि त्याला ॲक्च्युली सगळं माहिती होतं की रेंटलमध्ये कसं आहे काही नाही. तर मग त्याच्यानंतर त्यांनी समजवलं त्या बाईला, तेव्हा त्यांनी गप्प बसली. मी एसी विंडो खाली केला, खाली करून थांबलो. 10-15 मिनटं थांबलं. 15 मिनिटाच्या नंतर त्यांचे आई वडील आले. मग त्याच्यानंतर निघालो आम्ही. आता ड्रॉप तर झाला आहे. आणि तुम्हाला पण जर कोणी म्हणत असेल की बाबा एका जागेवर अर्धा तास थांबायचं आहे आणि एसी चालू करून ठेव, अजिबात नका चालू करा. कारण आपलं काय रनिंग वाढत नाही, काय वाढत नाहीये. एका जागेवर म्हणल्यावर आपल्याला काय परवडणार आहे. तर ठीक आहे, आता रेंटल तर संपलेली आहे. बघू आता एक आली होती राईड, कुठली तरी प्राईड वर्ल्ड सिटी काहीतरी दाखवत होता, पण ते कुठलं होतं काय माहित नाही, त्याच्यामुळे मी काय ऍक्सेप्ट केलं नाहीये. बघूया नेक्स्ट राईड कुठली येते. रेंटल संपल्याच्या नंतर मला 1.5 तास थांबावं लागलं ह्या राईडसाठी. मी आलोय आता खराडीला. ही राईड ना SGS मॉल कॅम्पमधून खराडीला ड्रॉप झाला आहे. किलोमीटर होतं 10.5 किलोमीटर. ह्याचे आपल्याला भेटले 227 रुपये. प्राईममध्ये राईड होती उबरमध्ये आणि उबरचा पास ॲक्टिवेट झालेला आहे आता, कारण संपलं होतं 2 वाजता. तर आता म्हणजे रेंटलच्या आधी रेंटल चालू होती ना तेव्हा संपला होता. तर आता खराडीमध्ये आलेलो आहे. बघू इथून कधी पडती राईड, कारण आज रविवार आहे, पडायला पाहिजे. तर बघूया. खराडीला पार अर्धा तास वेट केल्याच्या नंतर मला एक राईड आली प्राईममध्ये. पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 6ला ड्रॉप झाला आहे. आणि ह्याचे आपल्याला 11 किलोमीटरचे 280 रुपये भेटलेले आहेत. आणि कस्टमरनी 40 रुपये टिप दिले, म्हणजे 320 रुपये दिले आपल्याला. टाईम झाला आहे 7:30 वाजलेला आहेत. मी आहे आत्ता हिंजवडीमध्ये.
फेज 1ला आहे आणि ही राईड मी ह्याच्यावरून कॅम्पमधून अरोरा टावरवरून आणलं होतं. ह्याची आपल्या रॅपिडोमध्ये आणली राईड प्राईममध्ये. ह्याचे आपल्याला 21 किलोमीटरचे 542 रुपये दिलेले आहेत. हे बघा, कधी कधी रॅपिडो पण प्राईमला चांगला देतो रेट. 21 किलोमीटरला 542 रुपये दिलेत, म्हणजे 25 रुपयाच्या वर पर किलोमीटर दिलेला आहे. तर आता हिंजोडीवरून बघून घरच्या साईडची बघतोय मी. आता आली होती पिंपळे सुधाकर, पर काय एक्सेप्ट झाली नाही आहे. आता बघू कोणती आहे ती राईड. रॅपिडोमध्ये झाली होती, तर उबर तर काय वाजत नाही आहे. बघूया रॅपिडो किंवा उबर कोणती पडते, एक्सेप्ट करून निघू. मला वाटतं की रॅपिडोने पूर्ण मार्केट कॅप्चर करून घेतलेलं आहे, कारण हिंजवाडीला मी अर्धा तास थांबलो, तेवढ्यात उबरची एक का दोनच राईड वाजले, नाहीतर सगळे रॅपिडोज वाजत होते. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की पूर्ण मार्केट रॅपिडोने कॅप्चर केलेलं आहे. आणि ते पण लांब लांबचे राईड, कुठले कात्रज बित्रज असं राईड आहेत. मला जायचं नव्हतं त्या साईडला, मी घरच्या साईडची बघत होतो. तर एंडला ते रॅपिडोच घेतली मी वाकड. 6 किलोमीटरचे आपल्याला 144 रुपये दिलेले आहेत. आणि आता इथून काय पडायचं काय गॅरंटी नाही आहे. तरी पण बघू, जर पडली घरच्या साईडची तर एक्सेप्ट करू, नाही तर मी हळूहळू चाललोय घरी. तर बघूया पडते का नाही, देतो अपडेट तुम्हाला. वाकडवरून मी एमटी निघालो होतो, तेवढ्यात मला एक पिंपरीची राईड पडली, शगुन चौकची. त्याचे आपल्याला 6 किलोमीटरचे 143 रुपये दिलेले रॅपिडोनी. तुम्हाला मी बोललो ना, पूर्ण रॅपिडोने कॅप्चर करून घेतलेलं आहे मार्केट. ओला उबरचा अजिबात वाजत नाही आहे. बघा, उबरचा कंटिन्यू चालू आहे माझं, तिथून चालूच आहे, मी बंदच केलं नाही. एक सुद्धा मला राईड वाजली नाही. हे साई चौक पूर्ण जाम झालेला आहे आणि पुढं पोलीसवाला कोणच नसणार आहे. असल्या जागेवर पोलीसवाले थांबणार नाही. जिथं ट्रॅफिक नाही होत तिथंच थांबणार, जिथं ट्रॅफिक होते तिथं थांबणार नाही आहे. तर आता इथून बघू, एखादी राईड घरची साईडची बघतोय, पण काय पडत नाही आहे. बघूया, जर पडली तर एक्सेप्ट करू, नाहीतर मग इथून एमटी जाऊ. मित्रांनो, टाईम झालाय बघा, 9:56 झालेत आणि मी आहे आता भोसरीमध्ये. आजची अर्निंग तुम्हाला दाखवतो मी. उबरमध्ये झाली बघा 2532 रुपये. 2532 प्लस रॅपिडोमध्ये झाली 829. 829 आणि प्लस आपल्याला 40 रुपये एक्स्ट्रा भेटलेला आहे, म्हणजे 3400 अर्निंग झालेली आहे. आणि ह्याच्यात आपलं 5चा मायनस करायचं आहे, 171 मायनस करायचं आहे. आणि आत्तापर्यंत गाडी चालली बघा 158, म्हणजे 160 वगैरे गाडी चालेल. आणि एवढ्यासाठी आपली CNG गेली असणार आहे 600 रुपयाची. तर ह्याच्यातनं आपल्याला मायनस करायचे 600 रुपये, तर किती राहिले, 2600 रुपये आपलं प्रॉफिट राहिलं आहे, 2630 रुपये. तर ठीक आहे, चांगलं आहे. आज बऱ्यापैकी झालेलं आहे. आज रविवार होतं त्याच्यामुळं झालं. तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.